जगा दे तेरे यार को मना दे वो प्यार फिर जगा दे। ऑटो थांबेला रे सडकीवर ऑटो आहे म्हणलं कोणतरी बोल राहिले ते संग चालता का ओळखता का म्हणलं संख्याला ओळखता का चला 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 जगण्या हो अळू आपण द्यायले हो डेवडू नाही संख्याला जाऊ द्यायचं नाही नाही म्हणजे नाही हा चला 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 संग चला जगण्या चला रे बारक्या चला रे चला रे चला ऑटो अळवा चला रे चला 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 नहीं जल्दी हो काय करायचं करा बसून राहतो म्हणजे राहतो हमारे लास्ट पर से गुजरना पड़ेगा आपको संख्या को लेके जाना है तो हमारे ऊपर से ऑटो लेके जाओ लेकिन हम नहीं उठेंगे। ऐका राजा भले माणसं ऐका तुम्ही तिकडे नाव टाकायला झालं राजा इथं आम्हाला 3 वाजून राहिले तिकडे शाळा बंद होईना मग हा याचे बापू राजा वाट राहिले फोन करू राहिले तर तुम्ही असं करू नका रे हा एके बारा चालू ना आम्ही जाऊ द्या चांगलं सुकान जाऊ द्या ना राजा आम्ही जाऊ देत नाही आम्ही आमच्या अंगणला चालते ऑटो पण आम्ही तरी जाऊ देत नाही हा सांगू राहिले इथं शिकन ते त्याची टीसी वापस दे शाळेत वेळ का अडाण्यासारखे नका करून तुम्ही शिकेल सवरेला आणि शिकून राहिले तुम्ही शाळा शिकून राहिला गाळाने का ढोर राखता का तुम्ही हा त्याचं टीसी नाव आहे ते सगळं काढलं इथं आणि त्याला तिकडे टाकणं आहे इथं त्याला कोणी शिकवायला तयार नाही ना ते मारते गिरते त्याच्या घरचे नाही म्हणते त्याला मग ते काय करणार आहे काय असं तिकडे आम्हाला काय करणार ते आम्ही ते आमच्या इथे शिकू हो मायले म्हणतो तुम्ही याला शिकू म्हणतो मा घरी हो राहते ते काही नाही काय सांगा ऐकणार रे राय तुम्ही हो जगली राय तुम्ही हो त्याच्या आई काही नाही म्हणत असं नसते भाऊ जगन आपण तर टॉयटे टाकलं शिकायला ते काय म्हणते मग मातीची आई मातीची बाबा हो त्याला खराब वाटत ना ते जाऊ द्या आता आम्हाला जाऊ द्या रे हो तेवढं आहे बा विनंती करतो तुम्हाला उठा तुम्ही जा घरी जा सुकान जा आम्हाला जाऊ द्या काय म्हणतो पाहुणे बा हो यायला कसं घुमवा जराशा हो म्हणा आणि इथून सटका लवकर नाही हे पोट्टे जराशा आडू दिमागाच्या हो म्हणा मग काही टाकत नाही म्हणा मी कॅन्सल करायला लावतो म्हणा मारती संग बोलतो म्हणा ऐकतच ना मग नाही काय आता कसं काय करा मग इथंच टाकू का काय कसं करू मग आता इथंच टाकू इथंच भाई इथं म्हणजे इथंच टाका खरं सांगा त्याशिवाय आमची जोडी फुटणार नाही आमची यंदाच्या वर्षी शिकायला ते 5वा 6वी पासून मग आम्ही सांगत नाही शाळेत मी तिकडे टाकले काय सारख्या शाळेत पण आता इथून नाही जाते 1 वर्ष बरं जाऊ द्या आता हे पहा मी काय करतो आता संध्याकाळी फोन लावतो मार्टीला आल्या हो मार्टीला फोन लावतो इकडून तिकडून सोयऱ्याला फोन लावून आणि याला म्हणतो बाई इथं शिकवा हो टीसी उद्या वापस आणून टाकतो जाऊ द्या जमलं ना मग आता सरळ गेले तुमचे विनाकारण कसं आता जाऊन फायदा नाही ना आम्हाला समजते ना मग आम्हाला भरून राहिले तुम्ही इथून जायचं मग तिकडे ना टाकायचं आम्ही जाऊ देत नाही ना तुम्ही काही बेवकूपणा करून राहिले अबे जे काय करायचं ते तुम्ही इथं काय करून राहिले रस्ता आडू तुम्ही तिथं जाणार बा मारत्याच्या घराबद्दल तिथं मोर्चे काढा तुम्ही इथं काय करून राहिले हा हे यायचा काही दोष आहे का हे तर शिकायला तयार आहे ना हा ते शिकवत नाही म्हणते ना मग ते काय करणार आहे तुम्ही इथं यायला अडून काहीच फायदा नाही तुम्ही तिथं जा त्याला म्हणा मग त्याने जर हो म्हणलं तर मग आणते ना हे काढून आणते डबल टीशी आपल्याकडे माऊली हो आता जमते वाटते हो ना मग तेच म्हणलं आमच्या काहीच नाही बाबू आम्ही ते आता शिकवायला तयार आहो फक्त कसं तुम्ही तिकडे जा तिकडे द्यायला म्हणा मग आम्ही तो बस नाव पडलं की नाही तिकडे पहा मग एवढं तुम्ही तिकडे जा तिकडे कोशिश करा इथं काही मजा नाही तुमची जिथे तुम्हाला हक्क मागायचा असेल ते तिकडे जा संसदेत जा इथं काही नाही म्हणलं रस्त्यावर बोंबलून काही फायदा नाही ना तिथं जा लागते मेन ठिकाण जा तुम्ही इथं काही लडपड करू नका आणि काही अर्थ नाही याचा फुकट वाया जाईल मेहनत तुमची चला पाहुणे बसा चला जगण्या उठा जा घरी जा त्याच्या घरी जा दांगडो करा तिथं हो ते बरोबर आहे तुमचं नाही का म्हणजे हो तुम्हाला एवढून काही फायदा नाही तिथंच झाला ना आम्हाला बरं मग आम्ही करतो काही ना काही पण जाऊ देत नाही संख्याले हो आम्ही टीसी इथं आणून लावतो पण त्याने हो म्हणल्यावर तुम्ही टीसी आणलं बा नाही तर मग आता टाकलं बिलकुल एका पाय आणतो मी हो जमला हा हो बिलकुल तुम्ही फोन करा आलोच मी तुम्ही जा काही कोशिश करा दुसरी पण आता आम्हाला एवढू नका चला म्हणून मावली चला उठा चला मा सांगतो तिकडे घराबद्दल चला मी सांगतो काय करायचं चला रे चला पुट्टे उठा काय कळायचं काय म्हणलं तेच टीचर करू राहिलं मी फोन नाही ना आपल्यापाशी फोन बाबा निघाल नाही तर फोन लावला असता देतच टाकाल नाही तर शांताराम काकाले हो काय करायचं ते सांगत होते बरोबर आपल्याला आज गावात कोण नव्हतं हे दुपारी चालले गेले यायला कोणत्या हाती अडवून आहे यायचं तिकडे नाव पडलं नाही पाहिजे फक्त कोणतरी आलं की बस मला सांगा फोन लावून देऊ आपण बाबा इकडे काय आले रे बा दंडा रे ते बारक पोरग ते झुमऱ्याचं होय का ते टकलं हा ते काय आले बाबा वावरात इकडे इतक्या दूर सडकीनं त्याच्याजवळ फोन नाही का फोनला मी काय म्हणलं आबाजी आम्हाला फोन देता तुमचा फोन लावत होता अर्जंट काम होतं फोनाचं नाही बा फोन घेऊन नाही देत आपण कोणाला लावा ते सांगा हो त्याला लाव तुम्ही पण मी तुम्हाला नाही देत फोन तुम्हीच लावा ना लावून द्या आम्हाला बोलू द्या लावा बरं देतच टाकायला नंबर आहे तुमच्याजवळ हो देवदासचा का आहे ना हा त्याचा आहे मापुशी थांबा देतो तुम्हाला हो बोलून देतो काय काम का आहे सांगतो ना तुम्ही लावा तरी पहिले लावा अर्जंट लावा ना बरोबर ठीक आहे
बोला ना काय बोलून राहिले तुम्ही? बोला बोला, काय म्हणता डॅनी आंबाजी, काय म्हणता, काय म्हणलं तुम्ही? अरे बाबा हे पोट्टे पाट्टे सडकीने हिंडून राहिले म्हणलं, हे काय बोलतो म्हणते बा हे देवलालचं पोट्ट काय हे चिंगरे चांगरे. हा बोला, हा बोल रे बा बोल, बोल बरं. इथं काय काय म्हणता रे बा, काय आहे, काय झालं? काय लय खराब काम झालं म्हणलं आपलं. काय देतस का लय खराब काम झालं आपल्या गावात. काय झालं काय नाही, काय पेटलं का, काय झालं काय म्हणलं गावातनी? काय झालं रे? गलत झालं म्हणलं. मग काय तर आपलं संख्या नाही संख्या त्याची टीसी काढून दिली. त्याचे बाबा आले होते, मारुती दादाच्या घरती शिकवत नाही म्हणते, म्हणून ते टीसी काढून घेऊन गेले. आम्ही अडवलं तर ते म्हणते की तुम्ही तुमच्या परीनं करा, आम्ही शिकवायला तयार आहोत. मारुतीच्या घरी जा दांगलो करा. मग काय करू आम्ही, कसं करू म्हणलं, काय आम्हाला समजून नाही आलं. काय बोलून राहिले, काय संकेत दाखला काढून दिला? अरे काय बोलता राजा, आपला चामुंडा राजा चांगला माणूस होता ना, त्याला कसं काय जाऊ दिलं तुम्ही? तुम्ही काय केलं आता लोक मग? आम्ही अडवला होता, ऑटो अडवला, पण आमचं काय जमते. ते म्हणते की बा तुम्ही तिकडे जाऊन करा, काय करा ते इकडे काय करता. आता म्हणलं काय करू, कसं करू. मारुतीला फोन लावा तुम्ही, समजून सांगा त्याच्या घरच्या इले. इथं शिकवा म्हणा, यंदाच्या वर्षी 5 लोकांची शाळा इथं, पुढच्या वर्षीपासून मग जाताना म्हणा मग कुठे बी. आम्ही तर आता काऊन काढलं त्याचं नाव मग आता वक्तात नाही एका वर्षासाठी आता. बरं 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 ठीक आहे बा, तुम्ही काही चिंता करू नका. दाखला कुठं पोहून नाही चालला, काही गेले का ते गावाच्या बाहेर निघाले का? बाबा गेली बी, आजच नाव टाका लागते म्हणे. मग ते आपल्या त्याची जवळ आहे ते तिकडे त्या शाळेत बसून आहे म्हणते, वाट पाहून राहिली यायची. म्हणून मला कसं करावं काही समजून नाही राहिलं. ते काही सेवा टेन्शन घेऊ नका, त्याचा दाखला कुठंच जात नाही. त्याला आणि तुम्ही रामपुरातच काही करू. आता त्याच्या जवळ फोन लावा तुम्ही, काय डोक्याला ताप लावून घेऊन राहिले म्हणजे तुम्ही काळजी करू नका रे. ते मारते घरी सांगतो मी त्याले, मारते असा कसा काय करून राहिला का आम्ही, सगळं करतो तुम्ही बरोबर. जा घरी जा तुम्ही. बरोबर पापण मग त्याचा दाखला आला पाहिजे. लवकरात लवकर कोशिश करा. जमाना इकडला तिकडे होईल, दाखला आणतोस मी. तू नको काळजी करू. त्याला शिकवायचा रामपुरा, मग काय दोस्ताने आला माणूस आहे ना आपल्या ती. ठीक आहे, ठेवा ठेवा. तुम्ही कुठे आहे म्हणलं, कुठे जाऊन बसले तुम्ही? इकडे आहो ना, हराशीतनी पट्टी घ्यायची राहील ना माई. 4 वाजले तरी पट्टी भेटायचा पत्ता नाही. मी पाहतो आता, दलाल आले की मी करतो काय करायचं. तुम्ही काळजी नको करू, जा घरी जा तुम्ही. हॅलो, बोला म्हणलं, बाळभाऊ बोलतो म्हणलं. बोला बोला. विद्यार्थी सनसनी बोलून राहिलं म्हणलं भाऊ. तर मी काय म्हणतो बाळभाऊ, तुम्ही आहे तसे संबंध कायम राहू द्या म्हणलं. काय नसतीचे कामं करून राहिले तुम्ही आता? काय कोणतं काम मी काय केलं बा? मी कोणतं काम केलं बा मी आता नवीन? केलं म्हणजे काय नाही केलं तुम्ही. हाय ते राहू द्या ना म्हणलं, कसे डोक्यावर आहेत जराशे तर म्हणलं तुम्हाला सांगून राहिलो, आमच्या भानगडीत काही पडू नका तुम्ही. तुम्हाला माहित आहे का कोणत्या रंगाचा आहे पोरग ती संख्या? त्याला तर त्याचं नाव तिथं टाकून राहिले तुम्ही. हे काही गरज तुम्हाला? आम्ही हाव नाही तर रामपूरवाले शिकून राहिलेत ना. तुम्ही काय मदत करून राहिले म्हणलं आता? मी मदत पडलोच नाही ना, माझी दातकडे बसते. ते पुढे असली कधी मला काही चालत नाही. मामाजी आले असा विषय आहे म्हणे. मग मी काय म्हणू? हिंगा मी आता शाळेत आलो नाव टाकासाठी, अजूनही आता पता नाही द्यायचा. तिथून निघाले म्हणते ते, अजून आता आले नाही. ते आले तरी सांगून राहिले तुम्हाला, तुम्ही काही करा पण नाव तिथं घ्यायचं नाही, तुमच्या इथे शिकवायचं नाही. तुम्ही घरी जा, सारखे मुकाट्यान जिथं असेल तिथं त्या शाळेत थांबू नका. घरी ते बाईले सांगून द्या म्हणा, कुठंच ऍडमिशन होत नाही म्हणा, आता टाइम होऊन गेला म्हणा आता. पण आता ते कसं काय, मी दोन्ही कोण फसलो ना हो. ते तिच्या पुढे नाही कसं काय म्हणून मी. टाका मग तुम्ही, तुमच्या मनाने टाका. रामपूर शिपंग घ्यायचा आहे का तुम्हाला? टाका मग, काही हरकत नाही बिलकुल. फक्त तुम्ही टाकून तर दाखवा, मग सांगतो तुम्हाला काय आहे. टाका तुम्ही, तुमच्या घरी शिकवा द्याले. मग मी आहो तुम्ही आता पाहतो मी. म्हणजे कसं काय धमकी येऊन राहिलं लय झालं पण हे. म्हणजे कसं करावं काय मी मनात अटकलो ना. तुम्ही पहा काय करायचं ते. तुम्ही तुमच्या हिशोबाने स्वतःचा विचार करा तुम्ही. जाणं येणं मुश्किल होईल तुम्हाला कुठे बी. दुकानात पोहोचणं मुश्किल होईल. 4 माणसं तुमच्या मागा लावीन मी. सांगू राहिलो आत्ताच कळक धडक, नाही तर मग सांगितलं नाही तुम्ही. ठीक आहे मग आता बाकी आमचा एकूण विषय क्लिअर झाला. तुम्ही पहा काय करायचं ते आता. बरोबर, हो ठीक आहे ना, ठीक आहे ना, करतो मी प्रयत्न. बा शिकवत नाही, नाही शिकवत नाही. तेच म्हणलं, हे शब्द कायम राहू दे जा. ठीक आहे मग. भाऊ काही ऐकलं का म्हणलं, काही आला कानावर तुमच्या आपलं संकेतची टीचर नेली म्हणते बा. आता घरी गेलो तुम्ही, घरचे बाई सांगे तुम्हाला आलता म्हणते राजा, तुमच्या घराकडे येऊन गेला म्हणते. हो राजा, लय नाराज झाला म्हणते संकेत. पोट्टे सांगे ना मला, जगड्या मामा म्हणे काही करा, त्याला आलाच म्हणे. तुम्ही आता म्हणलं शांताराम भोलेकडे मार्ग काढायला लावला काहीतरी, म्हणून मी तुमच्याकडे आलो. देवदास भाऊ कसे, मला काही दिसले नाही घरी. हो ना, मग त्याच फिक्रीत हो ना मी. आता मारती येऊन गेला, आम्ही फोन लावले बाळभाऊले. मला अजिबात शिकवायचं कामच नाही म्हणलं, आपला संबंध राहणार नाही. याचं नाही म्हणलं रामपुरा डबल आपल्या घरी. मावस भाऊ आहे तर मग काही ना काही कमी पडत जा म्हणलं तुम्ही. त्याला कळक सांगितलं आम्ही दोघांना मारते मी फोन करून, अजिबात शिकवणार नाही म्हणून. तिकडची मी बाजू सांभाळली. तिकडे आता काही टेन्शन राहिलं नाही. आता विशेष आहे इच्छा मारतीच्या बुड्याला समजावून सांगणे आणि त्याच्या घरच्या त्याच्या आईले समजा बस. तुमच्या धमकीला नाही मारत भाऊ. बघा तुम्ही शेवटी सोयरे झाले का नाही. हो मजाक समजते ते. धमकी मी देतो त्याला, कशी द्यायला लागते तर. मग असं कसं काय संख्या टाकते ते. हो ना, मला टेन्शन आलं इकडे. थांबा मला पहिले फोन लावू द्या पहिले. मग काय करायचं भाऊ. म्हणलं बाहेरून जराशी म्हणलं थांबता तुम्ही हा घरी. हो ये हा ना, मी घरीच आहो आता. म्हणलं फोन लावूया बाळभाऊले. ते चांगली कडक धमकी दे त्याला म्हणा, अजिबात शिकवाच नाही म्हणा त्याला. इकडचं पाहू मग काय करायचं, आम्ही आमचं पाहू म्हणा काय करायचं.
हॅलो झुंबर भाऊ घरफिरवे बोलतो म्हणलं मी ग्रामपंचायत सदस्य. तर तुम्हाला एक सांगणं आहे म्हणलं काय मी आता काय सांगतो ते पूर्ण ऐका तुम्ही. हो ना बोला बोला. रामपूर हो झुंबर भाऊ नाही का? काय म्हणता बा तुम्ही? जरासं गलत काम करून राहिले म्हणलं तुम्ही काय जरासं बरोबर नाही तुमचं. कारण की आता घरी आलो मी पाय धुतले मी विषय समजला मला असं आहे म्हणून. संकेत तुमच्या घरी तुम्ही शिकून राहिले म्हणते. विचार केला का म्हणलं त्या गोष्टीचा काही? पंखा आमच्या आहे म्हणलं ट्रॅक्टर घेऊन तिथे येणार मी 50 लोक घेऊन सांगू राहिलं तुम्हाला तिथं अजिबात टाकायला नाही शिकायला दिले. हो किती धमकी येऊन राहिली बा. हो तसं आलता मला शांतराम भाऊचा फोन आलता मला. हो सांगितलं त्याने मी सांगितलं त्याला बरोबर समजून सांगितलं. तुम्ही काही चिंता करू नका. चोपड्या गोष्टी आपल्या पोटातच नाही काय. ते शांतराम काय सांगितलं कोणा काय सांगितलं मला काय घेणं नाही. मी माझ्या परीनं काय करायचं करीन मग सांगू राहिलं आताच कडक सांगू राहिलं तुम्हाला इंटिमेशन पहिली शेवटची. ठीक आहे ठेवतो फोन. हो बरोबर ठीक आहे हे नसते झालं बा. ठेवतो भाऊ. हो काही हरकत नाही. ऐकलं का म्हणलं धमक्या सुरू आहे म्हणलं. शाळेपासून इथपर्यंत आलो तर 3 फोन आले. म्हणून म्हणलं तुला जर पाहत असेल मला सुद्यामध्ये तर म्हणलं बा हे विषय डोक्याच्या बाजून ठेवतो. कानाला खळे आपल्या लागत एखाद्या हॉस्टेलला टाक पुण्याला टाक मुंबईला टाक पैसे मी पुरवतो बा. पण आपल्या घरी कानाला खळे म्हणलं दुकानात जाणं मुश्किल करणार आहेत ते मला. दुकानात असं कसं कोण होय म्हणणार ते कोण होय कोणते काय करते ते? नाही ना बा तुला माहिती रामपूरवाले होत ना. मग शांतराम भाऊ म्हणे माघारी यायचं नाही म्हणता बा. मारत्याचा फोन आला म्हणजे शिल्लक कामं करू नका. ते देवदास भाऊ तर रूमच काढते बा. मग ते म्हणे बा माणसाला आता म्हणे मागा मी. मग आता हे झुमऱ्यात आला ट्रॅक्टर घेऊन 50 लोक घेऊन येतो म्हणते. मग काय करतात ते बा. त्यापेक्षा संकेत साहेब मी शाळा पाहिल्या पण ऍडमिशन होणं कठीण आहे. कारण की लय लोक भाव खाऊन राहिले ते शाळेवाले. असं आहे तसं आहे. आता उशीर झाला ढमकं झालं आणि काय बजेट बसून राहिला. म्हणून म्हणलं त्याला म्हणा बा राहू ते रामपूरला शिक नाही तर मग तुझ्या घरीच शिक. तुझ्या गावला जाय म्हणा बा दुगुराले. तसं म्हणजे त्याचा विरोध आहे रामपूरवाला टाकू नका म्हणजे नाही का? मग मारतीची आई शिकवत नाही तर मग काय करा म्हणा आम्ही? त्याला सांगा म्हणा काय करू आम्ही तर त्याचं ते पाहतो ते काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ म्हणे त्याला. आम्ही रामपूरला आणल्याशिवाय राहत नाही म्हणे. हो तिकडे काही होईल म्हणे मारा. पण तुम्ही मदत पडायचं नाही म्हणे. कडक सांगत आहे ना. असं म्हणते नाही का? बरं मी बाबाला फोन करतो मग सांगतो त्याला असं साहेब म्हणतो तुमच्या जीवाला धोका असल्यावर काय करता मग? बरं सांगतो मी फोन करून. उद्या येणार होती सकाळी पण आज उशीर झाला तर तेच म्हणलं हो बाबाला सांग. हो कुठे टाका म्हणा पैसे जवळ पुरवते म्हणा. तेवढं सांग फक्त. तेवढं काय शांतर भाऊ दिली काय धमकी मस्त. आता लावतो सासऱ्याला फोन. आपलं काय मध्ये कुठे शिकवा तिकडे पण आपल्या तर काही कानाला खडे आपल्या. जमला आता हे बा आपण काय करू आता जाऊ देवदेवच्या घरी. हो याच्यावर आता तोडगा काढाच लागते. हो एकट्याच्या कसं बच्ची बात नाही. एक तर कसं आहे म्हणजे पुढच्याचं हृदय परिवर्तन करावं लागते. हो मारतीच्या बुड्याले आणि त्याच्या बुडीले बरोबर समजून सांगा लागते की त्याच्या डोक्यात बसलं पाहिजे. हो काऊन की आता येता जाता राहायच्या त्या संख्येचं नाव आहे त्याच्या तोंडा. पण तरी आता याने निर्णय घेतलाच कसा आहे 1 वर्षासाठी. तिथं भाऊच्या घरी चालले जाऊ मग तिथं पाहू काय करायचं ते. ते काय घरी यायचं तिकडे यायच्या चौकात नाही त्या ओळाच्या झाडाखाली ते बसले तर पेंडॉल टाकलं तिथं मंडप. ते काय उपोषणाला बसले म्हणते बाबा. उपोषण काय जाता त्याला काय भेटलं नाही आता. ते ओळाखाली बसून आहेत ते. हो त्याने ते मंडप टाकला आणि तिथे बॅनर लावलेला आहे संकेतला न्याय मिळाला पाहिजे. असं काहीतरी होतं ते काय उपोषण आमरण असं तसं. आता नसतीच कामा नाही का आता. बरोबर ठीक आहे मी जातो तिकडे. चल बरं झुंबर. हो तिकडे चालले जाऊ. पाहू काय आहे हात डोळे मध्ये असले मग आता काही आपलं उठलं सुटलं काही असलं की बस आमरण उपोषण आहेच. आता काय मोठा पेंडॉल आणि गेंडॉल काही टाकलं काही पताही नाही लागला का एकटा येऊन बसला. नसतीच करते बा हे बी. मग आता सांगितलं नाही ना मी म्हणलं नाही याले आता. अरे पण ऐकतं घरी देत असतो मी काय सांगून राहिलो ते. आपण हे बसू कंदील आबोजी तुम्ही शांताराम भाऊले बोलाव तुम्ही. याच्यावर तोडगा काढून आपण मारुतीच्या बाबाला भेटून त्याच्यावर बोलू आपण काय तर समजून सांगू. हे पण कायले केलं हे आमरण उपोषण आणि हे ते फालतू नसतेचे हे नको करून. आता तू पेरण्या पाण्यात दिवसा राजा तू काय करू राहिला हे. तुम्ही काय आता काळजी करून राहिले. ग्रामपंचायतच्या खिलाफ मध्ये बसलो का मी आमरण उपोषणाले. मी त्या आपला मारुतराव धुटके आणि त्याच्या परिवार याच्या खिलाफ मध्ये उपोषणाला बसलेला आहो. तर न्याय द्या संकेतला न्याय द्या बस एवढं माझं म्हणणं आहे. ते येतील त्याने जर मागणी मान्य केली तर मी शरबत घेईन नाही तर मी इथंच बसीन. इकडे बसायला तरी तर म्हणे पोट्टे म्हणे उपोषणाला बसली ना काय बा. अरे देवदास काय नसते धतिंग करून राहिला तू. चाल ना बाबा याच्यावर आपण निर्णय करू. त्याच्या घरी जाऊ त्याला भेटू. नाही आता मी एक वेळ निर्णय घेतला. आता मी इथून उठत नाही जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत मी याच्यावर काही बोलू शकत नाही. तुम्ही जा मोर्चा काढा आणि तिथं त्या मारुतराव धुटकेच्या घरापाशी काय आहे ते मागण्या मान्य करा माया. तर मी शरबत घेईन नाही तर मी इथंच बसी. आता सर म्हणजे काय करा आता कसं काय करता म्हणलं हे आता हे तर माणूस बसला इथं आता कसं करावं. मग समजलं ना मले. मी तर त्याला लय म्हणून राहिलो आपण बा आता सगळेजण बसून त्याच्यावर काहीतरी आपण ठरवू बा चर्चा करू. पण नाही म्हणते बा ते तुम्ही तुमचं काय करायचं ते करा. माय हे मी आता एक खेपचं उपोषण सुरू केलं. आता ते काय आहे तर आपण पाहू. मग आता कंदील बुडा हे ते सगळ्याला आवाज द्या तुम्ही. आपण 4-5 जण मोरके हो काय आहे त्याच्यावर विषयी बोलू मग काय करायचं तिथं. तसंच करावं लागणार. आता कसं निर्णय माग घेणार माणूस नाही का. बरं चला मग काहीतरी आपण कंदील बुडायला यायला गुंपा मावशीला द्या लागणार आवाज. म्हणजे कसं बरं राहते खमेटोक माणसं कशी सगळ्या संघटनेची माणसं बोलावं लागेल आणि त्याच्यावर आपल्याला चर्चा करावं लागेल काहीतरी आपल्याला. आपापल्या परीनं आपले मतं मांडतील मग. चला मग आता हो कुठंतरी बसू एका ठिकाणी आणि याच्यावर काहीतरी तोडगा काढाच लागते आपल्याला. कसं जास्त दिवस उपोषण चालू द्यायचं नाही. लवकर मिटलं पाहिजे प्रकरण आजच्या आज सॉल्व करणं आहे. चला मग बरोबर चला मग चला हो.
आता हे राहिलेच नाही चुकाट्यावर आहे नाही का, सगळ्या संघटना असल्यामुळे बरं राहील. अरे मी काय म्हणलं बबन भाऊ, शिवलाल भाऊ आवाज द्या बरं. येऊन जा म्हणा, सरपंचच्या घरी मीटिंग आहे म्हणा. सगळ्या संघटनेचे आपले जे अध्यक्ष आहे त्याची मीटिंग आहे लवकरात लवकर. हा झुंबर तू बी जा, तो आईल बोलव ना. बरोबर, ठीक आहे. हो, फक्त कसं तोडगा चांगला काढा तुम्ही. हो, टीसी आलीच पाहिजे संख्येची. ठीक आहे, ते तुम्ही आवाज. बोलावलं म्हणलं तुम्हाला सरपंचच्या घरी. तिथं मीटिंग आहे मीटिंग. हो ते आपलं काम आहे म्हणते तिथं. काय आहे मीटिंग कायची रे बा, कायची मीटिंग कायची? संख्येची टीसी काढली ना. हो त्याच्याबद्दल आहे मीटिंग ठरवलेली आहे सगळ्यांना. माझ्या मोठे वाले बोलावलं, गुंपा आजी आली. हो तुम्हीच राहिले. हो का? हो ते टीसीचं हो काढलं म्हणते. ते काय उपोषणाला बसला म्हणते देवदास आता सांगून राहिले पोट्टी मला. असं बरोबर. हो येऊन राहिलं मी तिथं. हो येतो जाय. हो काय आहे बा, घनघोर आहे का काही, अशी मोठी मीटिंग आहे का? कुठं नेलं, मारती आहे ना बसलेला. या ना तुम्ही तिथे, या ना लवकर. बरोबर आलो म्हणा. हो आलो. अरे भानू चक्की करून लक्ष ठेवतो जरा. हा मी येतो, बात मीटिंग आहे म्हणते. हो काय आहे तर ते येतो पाहून. बरोबर, कायची मीटिंग काय म्हणलं, काय आहे काय? ते आता जाऊ दे, ते काय आहे काय माहित बा, मी पाहतो जाऊन आता. हो काहीतरी आहे म्हणते, विशेष आहे म्हणते आमच्याच बद्दल आहे ते. आता ऐकलं ते काय सांगे जगणे नाही का. हो, आता संख्येच्या टीसी बद्दल म्हणेन ते. हो बा ते काय म्हणते बा, आता काय आहे काय नाही आपल्याला समजून सगळ्या संघटना आल्या म्हणते तिथं. असं हो का. हो, जा ना मग तुम्ही जा ना. हो पा काय काय मारती कसं काय म्हणलं टीसी वर करणं ना. हो काय त्याबद्दल जरा लोक जरा गलत बोलू राहिले तर. आहेच ना, बरोबर आहे ना लोकांचं बी. हो, आता हे मीटिंग आहे हे बहुतेक बहिष्काराचीच असं असं वाटते मला. हो, मग आहेच ना, गलतच काम केलं ना. आता काय करा आपण, त्या संख्येची टीसी नेली काढून. राहू दिलं असतं बिघडलं नसतं ना. माझ्या घरच्या सांगायचं पण ऐकायला तयार नाही तर. आता घ्या म्हणा मग काय होते तर पहा आता. आता देवदास भाऊ आता उपोषणाला बसले बघ डायरेक्ट. हो संकेतला न्याय द्या असं तसं आलं मी पाहून. हो, आता कसं काय करावं होतं. बरं जरा मीटिंगमध्ये काय चालू आहे जरा खिडकीतून ऐक बरं. हो, सरपंचच्या घरी जा, मी थांबतो चक्कीचं पाय तुम्ही. बरोबर पाहिजे पण बरोबर. हो ठीक आहे मग 5 रुपये किलो आहे आता. हो स्वस्त केलं बुड्या ना. 10 रुपये नको सांगू लोकायले. हो ना 5 रुपयानं जाय तू पाहुणे काय म्हणते आपल्याविषयी काय आहे तर. हो काय चर्चा होते काय नाही सगळी माहिती काढ. बरोबर आलोच मी. हो आलो. अशी परिस्थिती आपल्या गावामध्ये निर्माण झालेली आहे. तर आता तुम्हाला सगळ्याला कल्पना दिली, मी प्रस्तावना झाली समजा. तर आजच्या मीटिंगचा मुख्य उद्देश आहे की बा संकेतची टीसी आपल्या गावामध्ये परत आणणे. हो ह्या उद्देशासाठी समजा आमरण उपोषण तर सुरूच आहे. तर आता आपल्याला एक असा ठराव घ्यायचा आहे की बा निषेध मोर्चा. हो आता शांताराम भाऊचं म्हणणं आहे की बा निषेध मोर्चा आपण काढू. हो आपल्या धुटके परिवाराचा समजा निषेध करायचा आहे आपल्याला. तर त्या अंतर्गत आपल्याला सगळ्यांना एकत्रित व्हायचं आहे आणि थोड्या वेळातनी आपला मोर्चा काढून त्याच्या घरापुढे जायचं आहे असं म्हणणं आहे. नाही, बिलकुल आहे बा. तुम्ही तर माझं तर म्हणणं आहे बहिष्कार मोर्चा काढा. हो कारण की त्याला कंदील आबाजी हो याची चक्की आहे. अजिबात दहन काढून देऊ नका त्याला. हो देवदास सनसनीचा भाजीपाला आहे त्याला म्हणून अजिबात त्याला द्यायचा नाही. संभाराची काळी नाही द्यायची. मी तर मा कमांडरनं अजिबात त्याला कुठं नेणार आणणार नाही. आणि दुसरं शांताराम भाऊची तर दूध भेटते त्याला दूध अजिबात द्यायचं नाही. हो सगळ्यांना आपापल्या परीनं बहिष्कार करायचा द्यायचा आणि कोणत्या हालतीत त्याला इथं टीशी आणायला लावायची. हो असं माझं म्हणणं आहे. हो म्हणजे कसं आपल्याला दबाव तंत्राचा वापर करावा लागेल. ते नंतरचा मुद्दा आहे म्हणा. पहिले आपण निषेध मोर्चा करून आपण त्याला निवेदन देऊ समजा. हो आपली पंच कमिटी तिथं जाईन समजा. बरोबर आहे. आता हे पण माझ्या तुमच्यातलं एक मजुरी त्याच्याकडे पाठवत नाही मी आता. त्याचं पडीत पडलं चालते. त्याने किती मिनिटं करा 500 रुपये रोज द्याला तर मजूर पाठवणार नाही. एवढं सांगतो मी. ते आपला पुढचा पॉईंट झाला समजा. सध्या आपण पहिले निषेध मोर्चा काढू, त्याला एक निवेदन देऊ पंच कमिटी आपली. हो आता समजा जगनच्या आईला घ्यायचा म्हणलं त्याला जरासं मग कसं समजावून सांगा. त्याचं हृदय परिवर्तन करा आणि जर चांगल्या पद्धतीने जर झालं तर ठीकच ठीक, नाही तर मग आपलं आंदोलन सुरू राहील असं त्याला आपण आपला प्रस्ताव सादर करू. मग झालं फायनल आता. हो, करा प्रस्ताव तयार करा. आणि आम्ही 5 जण समजा कोण कोण समजा मी एक कंदिलाबाई समजा तंबाखू संघटनेवाले, इचुकाट्यावाले आहेत समजा शिवलाल दादा, त्याच्यानंतर गुंपाबाई आहे समजा आपला अर्काट संघटना. ठीक आहे मग आम्ही 4ही संघटनेचे माणसं समजा. मी हा रूमनेवाला. तर निवेदन घेऊन आम्ही तिथं जाऊ त्याला समजावून देऊ. हां निषेध मोर्चा घेऊन सांगत समजा. बस हो बाद मी लेटर पॅड घेतो. बस त्याच्यावर लिहून टाकू आणि पोस्ट देऊन देऊ मग. सगळ्याची तयारी गियारी बिलकुल हो करून घ्या. शांताराम भाऊ तुम्ही जा आणि जे काय ज्याला सूचना द्याल त्याला देऊन द्या आणि लवकरात लवकर मोर्चाची तयारी करा. हो पण मी म्हणतो त्याची इच्छा नाही बा. मग तुम्ही जबरदस्तीचं कसं काय त्याला करू राहिला. त्याची इच्छा नाही बा शिकवायची. मग तुम्ही कसं काय निवेदन देता आणि त्याचं ते बहिष्कार करता. हे कसं काय चुकीचं आहे तुमचं. हे मुक्षरामचे तुम्ही त्रास देऊ राहिले. मग बहिष्कार म्हणजे कसं एखादं म्हण नाही, आपण त्याला समजून सांगू ना पहिले. हो एक तर तुम्ही नसन वागवत तर मग आम्ही जगनच्या घरी ठेवू बुवा त्याला. खर्च आम्ही सगळे मिळून करू, त्याचा काही विषय नाही. जगनची आई म्हणे मी करतो म्हणे, मी वागवतो म्हणे त्याला. पण असा विषय झाला की बा त्याची नाराजी नसली पाहिजे. मग म्हणते की बा आमच्या जिद्दीवरच ठेवलं इथं, असं नाही झालं पाहिजे. म्हणून कसं आपल्याला त्याला कल्पना देणं आवश्यक आहे. म्हणून मोर्चाचं आयोजन आहे, सगळं करणं आहे. ठीक आहे मग लागा कामोकामी लागा फटोफट. मी लिखापोळी करतो आणि निवेदन घेऊन चालले जाऊ मग. का म्हणलं जरासा हो काही बिघडलं असतं का. जर शिकलं असतं ते तर आज किती परिस्थिती गंभीर झाली. सगळं गाव विरोधात चाललं म्हणलं आपल्या. माहीत आहे का ते मीटिंग झाली आपल्याबद्दल. काय आपल्याला काय 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 करते काय नाही का गावाच्या बाहेर काढतात. तर मग ते उपोषणाला बसलेले आहे देवदासराव सनसनी आपल्या खिलाफमध्ये अन्याय झाला म्हणते ते संकेतवर न्याय द्या. मग काय आहे त्याचं काय उत्तर देता तुम्ही. जाऊन पाहा जरा गावात फिरा मग समजते तुम्हाला काय चालू आहे. तर फालतू शिकलं असतं तर काही बिघडलं नसतं ना.
काही गरज आपल्याबद्दल उपोषणाला बसायला त्या देवी असले सांगितलं मला आलत्या ना बाहेर सांगायला म्हणे उपोषणाला बसले नाही ते संकेतले काऊन काढला नाही ते आता मग ते त्याने शिकवत त्याच्या घरी तेही बरे आहे त्याच्याजवळ तेही करून राहिले ते. मग आता हे सगळ्या संघटना एक झाल्या, सगळे एकत्रित बसले. हे भाण्यानं सगळं सांगितलं मला काय झालं मीटिंगमध्ये. पूर्ण बहिष्कार होणार आहे आपल्यावर. मग दुधापासून तर भाजीपाल्यापासून तर कोणतं मजूर नाही भेटन आपल्याला ना कोणतं काहीच नाही. बिलकुल त्यानं प्रस्ताव तयार आहे म्हणते त्याचा. आता हे मोर्चा याच्या फिक्रीत आहे आपल्या घराकडे. मग तुम्हाला काय माहित आहे? हो इथपर्यंत झालं काय हे? काही झालं हे काय काही शिजलं हे सगळं? त्याची गोष्ट चक्कीत बोलायला होते कंदिला बजीले. सगळ्या संघटना ती चुकाट्यापासून सगळे एकत्रित आलेले आहे. मग म्हणून म्हणलं जाऊ द्या, चांगला आहे, पद्धतशीर पोरगा आहे, शिकू द्या. शांताराम वंदने आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. धुटके परिवाराचा निषेध असो. लाला वाटे मोर्चा घरापाशी. चला चला बाहेर चला. खाली मुडकं वर पा. धुटके परिवाराचं करायचं का? निषेध. संकेतला न्याय मिळालाच पाहिजे. खाली मुडकं वर पा. धुटके परिवाराचं करायचं का? जाहीर निषेध. धुटके परिवाराचा जाहीर निषेध. झालं मस्त झालं. अजून मोठा मोर्चा पाहिजे होता. हा काय आहे म्हणलं शांताराम भाऊ, काय दांगलो होते काय झुंबर भाऊ, काय लावलं म्हणलं हे? हा खाली मुंडकं वरे पाय कुठे नेता आम्हाला तुम्ही? ते सगळं आम्हाला मला सगळे शांताराम बोलतील. आमचे प्रतिनिधी जे आहे, आमची मागणी काय आहे, आमचं म्हणणं काय ते सगळं ते सांगते. शांताराम भाऊ सांगा आपलं काय आहे. निषेध जाहीर निषेध. धुटके परिवाराचा जाहीर निषेध. शांताराम भाऊ आगे बोलो, हम तुम्हारे साथ है. धनगरी साहेब आगे बोलो, हम तुम्हारे साथ है. खाली मुंडकं वर पाय. बस होते आता मी सांगतो ना काय सांगा असते द्यायले. हा बस झाला, थांबा जराशे. आता पहा म्हणलं मुंगशीराम भाऊ मारुतराव धुटके, हा तुम्हाला सूचना आहे. सगळं कसं म्हणजे जनतेचा एकदम असा रोष आहे तुमच्यावर. कारण की संकेतची तुम्ही टीसी काढून त्याला इथून पाठवून दिलं. त्याबद्दलचा लोकांचा जो राग आहे तो त्यांनी आपल्या मोर्चातून त्याने व्यक्त केलेला आहे. तिकडे आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला नम्र निवेदन आमच्या पंच कमिटीतर्फे देण्यात येणार आहे. त्याचं तुम्ही काय आहे तुमचं म्हणणं ते आम्हाला सांगा. त्यानंतर आम्ही पुढच्या आंदोलनाची आम्ही दिशा ठरवू. हरकत नाही, काय तुमचं म्हणणं असेल सांगा. तुम्हाला आम्हाला पटलं आम्ही हो म्हणून, नाही म्हणून काय आई. हो आम्हाला जर योग्य वाटलं तर आम्ही काय करायचं ते करू. हो तुम्ही काय आम्हाला सांगणार नाही. आम्हाला जे वाटलं ते आम्ही करू. काय करायचं ते तर ठीक आहे. कोणत्या कमिटी तुमची द्या, काय आहे तुमचं म्हणणं तर. आता आम्ही निवेदन देणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी इथं शांततेने बसा. काय आता सोक्षमक्ष लागते नाही लागत ते आम्ही तुम्हाला नंतर आल्यावर बाहेर सांगू. आता तुम्ही इथं शांततेने बसा. कोणत्या प्रकारे गोंधळ होता कामा नाही. मोर्चा एकदम चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. आपल्याच्यानं कोणती चूक होता कामा नाही. समजलं का? चला गुंबामाशी निवेदन घेऊन या. चला हो कंदिला पाहिजे. चला इचू काढावले. चला तिकडे बसलेत ते. चला शिवलाल भाऊ. शिकवलंच नाही ना. बापूच्या घरी मी जात नाही शिकाले. हो काही करा, उद्या येत नाही मी. काय मग बकऱ्या घेऊन तू तुले डावरा बकऱ्या घेऊन तू राखत बसत. का शेतीवाडी करतं का वावरानं मर टाटा बसू. थांब ना शिक ना मुकाट्यानं. जवळ बाजीचं मस्त वरण भात पोळी सकाळचा डबा. सूट बूट घालून शाळेत जायला भेटते. सगळं बरोबर आहे. एवढं असल्या का तुम्हाला काही म्हणजे खाटी गुण येत तुम्हाला. समजत नाही तुम्हाला काय आहे. हो संकेत जा आता, तसं काही नको करू. त्या बा एक वेळ आता भुललं की भुललं. रामपूरचं असं काही नसते. पहिले एक दोन दिवस वाटते, मग नंतर होऊन जाते बरोबर. मग काय असे मित्र बदलत जाते, हे होत राहते. हे बदल तर शेवटी होणारच आहे ना. तिथं आता कुठं राहायचं एरवी यंदाच्याच वर्ष राहिलं होतं. पुढच्या वर्षी तर 5वीच्या पासून पुढे शाळा नाही तिथं. त्यापेक्षा जाऊ दे आता ऑनलाईन टीसी काढू. आता जवळ बापू उद्या म्हणते ऍडमिशन करून देणार आहे म्हणजे. पोरीचा फोन आलता. आज तुम्ही उशीर केला नाही तर मग आजच झाली असते ऍडमिशन. पण आता तुम्ही उशीर केलता. कालच ऍडमिशन होत होती नाही. पण हे गुरुजी आले 1:30 वाजता आणि तिथं वाजले आम्हाला. यातून मग मंडात या पोट्ट्याने अडवला. ते टाइमपास झाला. मग बाळू पण जवळ बाबा जाऊ द्या म्हणे. आता लय उशीर झाला म्हणे. शाळा पण झाली म्हणून आता उद्या आपल्याला जावं लागतं सकाळी. आता उद्या सकाळी जा आणि लवकर ऍडमिशन करून चालले या. जवळ बापूचा फोन आहे काय म्हणतो. हा हॅलो, हा बोला. राम पोहोचले घरी पद्धतशीर. तेच म्हणलं पाणी गिनी आलं का मनात काही. ना बा पाण्याची वाटच पोरायला बा. मग काय मोठं हे बा परेशान झालं. फिरून बसले लोक. आता हे बा वरे पोहून राहिले सगळे. मग काय फुल परेशान आहे. बरं काय झालं मग ते शाळेचं. मग काय तुम्ही उशीर झाला. मग काय एखादी शाळेत झालं का पक्का काही. बस त्याच्यासाठी फोन लावला. मी कसं आता सांगून दिलं बरं राहते. आता सगळे शाळा धुंडलो मी. 3-4 वाजतापासून तर अजूनही गेलो. काही मुख्याध्यापकाच्या घरी गेलो. पण कसं जागा फुल झाल्या. आता विशेष नाही राहिला. आता फेब्रुवारी मार्चमध्ये जर सांगितलं असतं घरी पुरी सेटिंग लागली असती. आता हे कसं वेळेवर झालं ना. तर मग आता काय मोठं कठीण काम झालं. चांगल्या शाळा त्या उपलब्धच नाही राहिल्या आता. मग टापटच झाली हो जवळ बा. मी काय म्हणतो कोणती पाना बा हो कुठे टाका. पण कसं नाही लागलं ना. हो ना. पण आता कुठं चांगलं नसल्यास तर काय करायचं. पण मी फी भरायला तयार आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता कुठे टाका. मी फी भरतो पूर्ण. पण काय इलाज नाही ना दिले. शाळाच नाही ना. उपलब्धच नाही ना. असं आहे ना. भले पुढच्या वर्षी आपली दान येऊ द्या दिले. यंदाच्या वर्षी नाही तर माझं म्हणणं आहे हिचं म्हणणं आलं की तिथंच शिकवा. दुगुऱ्याला तुमच्या गावले तिची बरी आहे. मग त्यापेक्षा इथं कुठे टाकल्यापेक्षा जमते वाटते नाही बापू शिकवत नाही म्हणते. असं नका करू तुम्ही. पहा काही ना काही बा कुठे जा भेटा. पण त्याचं नाव तिथंच टाका. सांगा आता कसं करा. सांगितलं तर ती कोणी वांधा आहे नाही का. हो ना. किती धमकी राहिल्या म्हणले मला माहीत. हो ना. पण आता इथं नाहीच ना. आता कोणत्या शाळेतच कोणत्या टाकू. तुम्हीच पाहा. तुम्ही पाहा एक परी. मी माहिती शिकवायला तयार. फक्त कसं माझ्याने शक्यच नाही. ते मला सगळं पाहून बसलो मी. अरे जो काय नाहीच म्हणता मग नाही. बरोबर ठीक आहे. मग आता कशी घरीच टाका लागेल गावातनी. बरोबर ठीक आहे ठेवतो मग. मग समजा जमतच नाही का म्हणजे शेवटचाच निर्णय. नाही बा. नाही तर तुमच्या मुलीशी बोला ना. काय तेच तर म्हणे काय इलाज नाही. आता तिलाच ते नाराज झाली ती. हो पण काय करा आता. आपल्या हाती नसतील सगळ्या गोष्टी. शाळेत जागाच नाही ना कुठं. हे मुंगशीराम म्हणून लवकर सांगायला पाहिजे होतं ना. मग असं बरं ठीक आहे बा ठीक आहे. जाऊ इथंच टाकून देतो मग नाही इलाज.
काय म्हणते बापू, नाही म्हणते कसं बापू? म्हणजे सगळे शाळेत नाही आता कसं उशीर झाला म्हणजे नाव टाकणं शक्य नाही म्हणजे आता मग काय आता शेवटी गावातच टाकायला मग आता काही इलाज नाही. जाऊ दे, आपल्या घरी आपलं लेकरू बरं, हो काय करायला लागतं नाही का? जाऊ दे भाऊ, संकेत आपल्या गावातच टाकून देऊ आपण. राहू दे जवायच्या इथे नको जाऊन, ते मारतीच्या इथे नको जाऊ, जाऊ तिकडे. आपण तरी बाबा एकटे फोन करा ना, हा रामपूरले आपल्या याले माटीला आले, हा एकटे फक्त त्याला फोन करा म्हणा, संकेतले घे ना म्हणा. हे बा जबरदस्ती रामराम चांगला नसते बाबू, राहू दे ना आता विषय मोडला ते आता राहू दे आता इथंच नाव टाकतो मी, उद्या सकाळी जातो आणि नाव टाकून देतो. हा ठीक आहे. तर रामपूरवासियातर्फे आपणा झुटके परिवारास निवेदन देण्यात येते की आपण आपल्या इथे शिकत असलेला संकेत याला आपण टीसी देऊन इथून रवाना केले, परंतु ते सर्वांच्या मनाविरुद्ध झाले असून सर्व लोकांनी त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आपण आपली चूक अजूनही सुधारला काही हरकत नाही. त्यामुळे आपण आपल्या संकेतला आपल्या गावामध्ये आणून पुनश्च त्याला इथं ॲडमिशन करून द्यावी. त्याचबरोबर त्याचा जर तुम्ही भार सहन करायला तयार नसेल तर आम्ही जगनच्या इथे शिकू, त्यामुळे तुमचीच नामुष्की होईल. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीला तुम्ही बळी पडू नका किंवा सामोरे जाऊ नका. त्याचबरोबर समाजाचा तुम्हाला विरोध होईल, सर्व लोक नाराज आहेत, बरेच लोक कार रडले, त्यामुळे त्याचा तुम्ही विचार करा. आणि खरोखर हा मुलगा चांगला आहे आणि त्याची तुम्हाला सुद्धा मदत होते, आज नाही भविष्यात त्याची तुम्हाला मदत होईल. त्यामुळे एका वर्षासाठी तुम्ही अशी त्याची नुकसान करू नका, सर्व मित्रांचे त्यांचे मुलांचे मनं तोडू नका. त्यामुळे हे निवेदन आम्ही तुम्हाला सादर करत आहोत. आपण त्वरित निर्णय घेऊन आम्हाला काय ते कळवावे. बरोबर, आपण जर मान्य नसेल, आपण शिकवत नसाल तर त्या बाबीची आम्ही पूर्णतः दखल घेऊ. संपूर्ण गावाशी आम्ही बहिष्काराच्या तयारीत असून पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही तुम्हाला पुन्हा कळवू. तर ठीक आहे, धन्यवाद. आमची सर्व पंच कमिटी खाली सया. आम्हाला बाई काय म्हणणं आहे तुमचं, वाचलं तुम्ही, ऐकलं सगळं, काय झालं सांगा आता तुमचा निर्णय. तसं काहीच नाही, आम्ही त्याला शिकवायलाच तयार होतो, पण असं वाटतं बा चला त्याचंच भवितव्य चांगलं होईल, शहरात शिकन त्याच्या बहिणीच्या घरी, असं आमचं म्हणणं होतं. त्याची बहीण शिकवायला तयार नाही, आम्ही आता फोन लावून आता सांगू शकतो. मी काय म्हणते, खरोखर तुम्ही बा निर्णय घ्या आणि खरोखर त्याला वागवा. आज ना उद्या भविष्यात तुमच्या तो कामी पडेल. खरोखर तुमच्या शिक्षणाचं जे तुम्ही आज करत आहे, यशोमती मैयाचं काम करता, खरोखर कोणी करत नाही हे, परंतु तुम्ही आज हा निर्णय घेतला तो चुकीचा घेतला. त्यामुळे एका वर्षासाठी तुम्ही असं काही करू नका. आपल्या मुलाप्रमाणेच तुम्ही त्याला वागवा. आज ना भविष्यात तुम्हाला तो कामी पडेल. उद्या जर मारतीन तुम्हाला, काही जर समजा झालं अशी घटना, तर तुम्ही त्याच्या घरी जर जाऊ शकता, तो तुम्हाला सांभाळेल. अशी परिस्थिती काही येईल आपल्यावर सांगता येत नाही. आज आपलं वय आहे म्हणून आपण काही बोलतो, परंतु पुढे त्यांचे सुद्धा दिवस येणार आहे. म्हणून तुम्ही असं काही करू नका. आपलाच मूल म्हणून तुम्ही असं त्याला शिकवा, असं आमचं मत आहे. आणि एका मुलासाठी आपण इतका भार म्हणतो, परंतु खरोखर तुम्ही आपण विचार केला पाहिजे की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील, त्याचबरोबर शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनी जे अनाथ मुलासाठी, जे दुर्बल घटक आहे यांच्यासाठी जे कार्य केलं, खरोखर आपण त्यांचं आज आपल्याला महत्व कळते की बा त्यांनी किती हे सहन केलं असेल, त्यांनी किती त्यांचं मन मोठं असेल. म्हणून आपण सुद्धा एक पुण्याचं काम करा, त्याला शिकवा आणि खरोखर सर्व मुलांचा आनंद, त्यांचे आशीर्वाद तुम्ही घ्या, असं मी म्हणते. बरोबर आहे तुमचं, माझं चुकलं. काय आता माझे रोज त्याच्याशिवाय माझं पान नाही हलत. हे आंध्रे बाबू, ते आंध्रे बाबू, जायर बाबू, इकडे जाय रे तिकडे जाय. शेवटी माझ्या तोंडात रोज नाव येते त्याचं, पण असं होते, असं वाटतं बाबा कुठपर्यंत आपण करा. पण नाही, म्हटलं तुमचं बरोबर आहे. मी खरोखर सगळ्या लोकांच्या जे काही झालं बा माझ्याच्यानं चुकी झाली. आता उद्या त्याला मी शिकवायला तयार आहे. मी त्याला फोन लावते आणि बोलून घेते. हॅलो, संकेत बोलतो. हॅलो संकेत, मी बोलते, म्हटलं मारती दादाची आई बोलते. तर काय म्हटलं, गड्या चुकी झाली रे बा माझ्याच्यानं. हा ये म्हटलं, तू उद्या तुझ्या बाबाला सांग, हा उद्या टीसी घेऊन ये, नाव टाकून दे, आणि ते सगळं शाळेचं साहित्य काय नसते, हा घेऊन ये लवकर. हा ये म्हटलं, 1 तारखेला उघडून राहिली म्हणते शाळा. हा हो, ये लवकर. मावशी येऊ का, मी शिकायला येऊ का? अरे बाबू ये, हो हो काही हरकत नाही, ये म्हटलं, बाबाला घेऊन ये उद्या, टीसी घेऊन ये. हा आता मारती दादा फोन लावते गुरुजीले, उद्या नाव टाकून द्यायचा, पुन्हा टीसी घेऊन येत होते. बरं बरं, हो येतो उद्या बाबा. उद्या तिकडे नाव टाकायला जावं लागतं म्हणते रामपूरले. मावशीचा फोन आहे, हो माती आईचा. कसा काय निर्णय बदलू? बरं बरं, हो हो म्हणा, हो येतो म्हणा उद्या. हो मावशी येतो. जगने सांगा युवराला मला संख्या, तेवढं सांगा तेवढं. हो हो सांगतो, सगळे आहेत बाय. सांगतो. हो ठीक आहे. अरे घरे बा, मोसंबीचा ज्यूस आहे ना राजा. घे आता, उपोषण सोड म्हणलं, झालं, मागणी मान्य झाली तुमची. संकेत उद्या येणार आहे. हा फोनही लावला, सगळं झालं आता. बरं झालं मग, नाही का, मागणी मान्य झाली. झुंबर भाऊ काही अडचण नाही ना? मग नाही तर मग अजून उठल्यावर अजून बसा आणि हे करा. खरं आहे ना यायचं, म्हणजे कसं सांगता येत नाही. बरं चॉकलेट तर नाही ना? नाही काय वाटत नाही. झालं क्लिअर झालं, ते फोन केला, सगळं झालं. आता उद्या येऊन राहिले ते, उद्या नाव टाकायचं आहे, विषय मोकळा. बरं, मोसंबीचा ज्यूसचा नाही होणार कसं, 1 घंटा तर बसलं ते, जमलं एखादं बजेटमध्ये बसायला पुरलं असतं ना. बरं बा, देवदास झालं का ते? गेलं सांगून दिलो काय, झालं म्हणा विषय, क्लिअर मॅटर झालं म्हणा आता. तर झालं म्हटलं, आजचं जे उपोषण होतं याची सांगता झाली, सगळं चांगल्या पद्धतीनं झालं आणि सगळ्या मागण्या मान्य झाल्या. आणि संकेत उद्यापासून आपल्या रामपूरला शिकायला येणार आहे. 1 तारखेपासून रीतसर यावर्षी शाळा सुरू होणार आहे.
तर मी जे काही उपोषण केलं, आपण जे काही सहकार्य केलं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे कोणी राहिले असेल ते. तर चला उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.